नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आपण आजचा एपिसोड म्हणजेच 3 नोव्हेंबरचा भाग पाहणार आहोत. कालच्या भागात आपण पाहिलं की देशमुखांच्या घरात चांगली दिवाळी चालली असते. मस्त असा डान्स काव्य आणि पार्थ व नंदिनी आणि जीवाने केलेला असतो व सर्वजण फटाके फोडत असतात. आणि तेवढ्यात सुनीता येऊन चांगला त्यांच्या दिवाळीचा धमाकाच करते. आणि ती आज काव्याचा पास्ट सर्वांसमोर उघडकीस करणार की नाही या आपण आज पाहूया. आजचा पाठ तर खूप ट्विस्टने भरलेला असणार आहे प्रेक्षकांनो. चला तर मग सुरू करूया. सुनीता काव्याला बळस तिच्या शेजारी बस म्हणते आणि जरा टोमणे पण मारत असते. फराळ खाता खाता ती सुनीता पहिले चकली खाते आणि काव्याला म्हणते, अगं काव्या, तूच केली आहेस ना चकली, ही मस्त झाली हा चकली. नाही म्हणजे चकलीसारखं गोल गोल फिरवायला तुला चांगलंच जमत असेल नाही का काव्या. मग काव्या जरा भारी आवाजात, मी नाही केली, माझी वहिनी नंदिनी. आणि मग ती एक सेकंद तर गप्पच होते, कारण ती जीवाचं नाव नाही घेऊ शकत होती. मग सुनीता तिला म्हणते, आणि तिच्या नवऱ्याने केली चकली असं काव्य म्हणते. अच्छा, मग तू काय केलंयस की नाही असं सुनीता तिला परत टोमणा मारत विचारत असते. आणि मग विक्रम मध्ये सुनीताला उत्तर देत म्हणतो, तिने आणि आम्ही सर्वांनी सोबत मिळून या घराची सर्व तयारी आणि सजावट केली. मग सुनीता परत म्हणते, अगं छान काव्या, चांगली सजावट केली आणि चांगलेच दिवे लावलेत तू या घरात. हे म्हटल्यावर सगळे सुनीताकडे पाहत असतात. आणि मग ती म्हणते, माझं म्हणणं होतं की या घरची चांगलीच 1 नंबर सजावट केली आहे काव्याने, नाही का मानिनी. हो हो बरोबर. मग विक्रम मानिनीला म्हणतो, अगं मी आलोच जरा, तुम्ही बसा गप्पा मारत. आणि मग विक्रम जाऊ लागतो. तर सुनीता म्हणते, अरे बस ना विक्रम, कुठं चालला आहेस. मग विक्रम म्हणतो, अगं ते मीनाक्षी आणि तिचा नवरा येणार होता ना, त्यांनाच फोन करून विचारतो की कुठे पोचलात म्हणून आणि कधी येणार आहेत. मग ही खडूस सुनीता त्याला म्हणते, अरे ही तीच मीनाक्षी आहे ना विक्रम, जिच्याशी तुझं लग्न आणि जुनं अफेअर होतं, बरोबर ना. हे ऐकून सगळेच तिच्या तोंडाकडे आश्चर्याने पाहत असतात. काव्याचा चेहरा तर एकदम सुकलेला असतो. आणि मग किचनमधून त्यांची कामवाली बाई येते आणि मानिनीला विचारते की वहिनी, आपला खलबत्त्या कुठं ठेवला आहे, काही सापडत नाही आहे तो नेमकं. मग मानिनी म्हणते, अगं ते जुनावाला खलबत्त्या जरा गंजला होता ना, म्हणून टाकून दिला आहे मी तो, तर तिकडेच ओट्याच्या जवळच ठेवला आहे नवीनवाला खलबत्त्या, घे तिथून मग. ठीक आहे वहिनी असं म्हणत ती कामवाली बाई किचनमध्ये निघून जाते. आणि मग ही सुनीता परत विक्रमला प्रश्न करत विचारते, अरे ती मीनाक्षी आणि तू अजूनसुद्धा फ्रेंड्स आहेत का. मग विक्रम म्हणतो, हो, आम्ही फक्त मित्रच नाही तर चांगले बेस्ट फ्रेंडसुद्धा आहोत. मी, मीनाक्षी आणि माझी मनू, आमचा चांगलाच फ्रेंड ग्रुप आहे. अच्छा हो का, मग तर चांगलेच प्रोग्रेसिव्ह आहात तुम्ही तर. मग विक्रम म्हणतो, हो आहोतच आम्ही प्रोग्रेसिव्ह. आणि मला वाटलं की तुम्ही पण आता या जमान्यात चांगलाच प्रोग्रेसिव्ह झाले असावेत, पण मला नाही वाटत की तुम्ही प्रोग्रेसिव्ह असाल म्हणून. मग सुनीता म्हणते, हो नाहीच आहे मी प्रोग्रेसिव्ह, आणि मी आणि माझा नवरा कधीच प्रोग्रेसिव्ह होणारही नाही, कारण आजकालच्या नवरा बायकोमध्ये प्रोग्रेसिव्ह नाही तर पॉझिटिव्हनेस असला पाहिजे, तरच त्यांचं प्रेम टिकतं. मग विक्रम म्हणतो, अगं सुनीता, तुमच्या या फिलॉसॉफीना तुमच्याकडेच ठेवा, मला नाही जमणार हे काही. मग सुनीता म्हणते, अरे राग आलाय का तुला विक्रम, बरं सॉरी. आणि ते सोड आता, मला हे सांग की तुला असं कधी झालं आहे का की तू मनूसोबत असताना मीनाक्षीबद्दल आठवण काढतोय. असं झालं असेल ना किती वेळा, म्हणजे जसं की तू आपल्या मनूसाठी गुलाब आणलाय आणि गुलाब हा मीनाक्षीलासुद्धा आवडायचा. असं बोलत ती नुसतं काव्याकडे पाहत असते. आणि मग मानिनी म्हणते, अगं काय लावलं आहे सुनीता, तू नुसतं काही ना काही प्रश्न विचारतेस, आता जरा शांत बस बरं. मग सुनीता म्हणते, अगं मी नुसतं चेक करत होते की लोक आपलं भूतकाळ विसरतात की नाही, आणि ते मात्र तुझ्या काव्याला नाही जमलं आहे. म्हणजे नेमकं तुला सांगायचं आहे काय सुनीता, असं मानिनी तिला विचारते. मग सुनीता बोलते की मला काय बोलायचं आहे ते तुझ्या सुनेला चांगलंच कळलं आहे, नाही का काव्या, कळलं आहे ना तुला. असं बोलताच काव्याच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णच उडालेला असतो आणि ती मनात बोलत असते की आता आपलं काही खरं नाही. आणि मग विक्रम तिला बोलतो, उभे राहतो आणि म्हणतो, काय 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 हा तमाशा लावला आहे तू सुनीता. मग ती म्हणते, अरे विक्रम, हा तमाशा नाही, मी सत्य सांगायला आली आहे. आणि तुमच्या सुनेचा ज्या मुलासोबत अफेअर आणि प्रेम आहे ना, त्या मुलाचा चेहरा तुमच्यासमोर उघडकीस करायसाठी आली आहे मी इथे. मग मानिनी म्हणते,
अगं काय चाललंय तुझं हे सगळं? मी तुला फोनवरच बोलले होते की नाही आता काव्याबद्दल काहीच गैरसमज तू माझ्या डोक्यात पसरवायचाच नाहीस म्हणून. आणि तू पुन्हा पुन्हा तेच करतेस इथं येऊन. आणि तिच्या बाबतीत जो गैरसमज होता तो आता पूर्णपणे संपलाय आणि माझा तिच्यावर पूर्णपणे विश्वास आहे, कळलं? आणि आता हा विषय इथेच ड्रॉप कर. मग सुनीता म्हणते, तू माझ्या बोलण्यावर तेव्हाही विश्वास केला नव्हता आणि आत्ताही करत नाही आहे. आणि हो, माझा काहीही गैरसमज झालेला नाही आहे, कारण मी यांना स्वतः एकमेकांसोबत पाहिलं आहे म्हणून तुला सांगते. काव्या मात्र आता खूप म्हणजे खूप घाबरलेली असते की आता काय होणार. सुनीता म्हणते, हे बघ मानिनी, तू तुझ्या सुनेचा भोळा बाबडा चेहरा पाहून तिच्यावर विश्वास ठेवला आहे, पण ती तशी नाही आहे. आणि यावेळेस मी पूर्ण पुराव्यासोबत आली आहे. आणि हो, हे घे तुझं दिवाळी गिफ्ट, असं म्हणत पिशवीतून एक बॉक्स गिफ्ट पॅक केलेलं असतं मानिनीच्या हातात ती देऊ लागते. मग विक्रम मध्येच ओरडतो आणि म्हणतो, ए मानिनी, काही गरज नाही आहे हे गिफ्ट वगैरे घ्यायची. आणि हो सुनीता, फक्त तूच नाही तर अजून कोणीही माझ्या काव्याबद्दल भलतं सलतं ऐकून घेणार नाही मी, कळलं? मानिनी पण म्हणते, बरोबर बोलतायत विक्रम, की काव्याबद्दल आम्ही काहीही अपशब्द ऐकून घेणार नाही आता, कारण काव्या ही आमच्या घराची लक्ष्मी आहे आणि आमच्या लक्ष्मीवर पूर्णपणे विश्वास आहे. आणि मग विक्रम बोलतो, ए चल सुनीता, तुझं एक गिफ्ट वगैरे घेऊन लगेच निघायचं तू. नाही नको आम्हाला तुझं गिफ्ट वगैरे काहीही नको. मग सुनीता त्याला म्हणते, हो हो जाते मी विक्रम, मी काही इथे मुक्काम करायला नाही आलेली, पण जाण्याअगोदर मी या काव्याचा खरा चेहरा तुमच्यासमोर उघडकीस करूनच जाणार आहे, कारण ही मुलगी रोज तुमच्या डोळ्यात धूळ फुकते, ते मला नाही बघवत देशमुख. म्हणून मानिनी, धरे गिफ्ट आणि पटकन मग यात काय आहे ते बघ. चल मीच खोलते, जाऊन दे. आणि ती त्या बॉक्समधून पेनड्राईव्ह बाहेर काढते आणि म्हणते, हे बघ मानिनी, हा पेनड्राईव्ह, यामध्ये तुझी, काव्या आणि तो मुलगा त्या कॅफेमध्ये बसलेला फुटेज आहे आणि तूच हे पाहून ठरव की कोण खोटं आहे आणि कोण खरं आहे ते. मग विक्रम तर मातका इतका चिडलेला असतो आणि ओरडत तिला बोलतो, व्हॉट नॉनसेन्स इज दिस? काय मूर्खपणा लावलाय तू सुनीता? सणासुदीला आमच्या घरात आग लावायला आली आहे का? चल आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. मग सुनीता त्याला उत्तर देत म्हणते, एक मिनिट देशमुख, मी माझ्या मनूसाठी आली आहे, कारण ती अगोदर शाळेपासूनच कोणावरही सुद्धा विश्वास ठेवायची आणि सर्वजण तिलासुद्धा फसवायचेत. असाच या काव्याने सुद्धा तिला फसवलं आहे. मी तिला हमेशा साथ दिली आहे आणि आज पण तिला साथ देणार. आणि मग ती पेनड्राईव्ह दाखवू लागते. तेवढ्यात काव्या तिच्याकडे येत रडत म्हणत असते, काय मिळतंय तुम्हाला हे सर्व करून? आधीच मानिनी काकू माझ्यात काही कमी दुरावा होता का, जो तुम्ही अजून त्यात आग लावताय? प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला, हे सर्व तुम्ही नका करू. आणि काय मिळणार आहे तुम्हाला माझा भूतकाळ उघडून? अरे वा, आता काय झालं आहे? जर तुझा भूतकाळ चुकीचा नाही आहे तर तू घाबरते आहे कशाला? आणि मानिनी तर म्हणते, आमची काव्य एकदम बिनधास्त आहे, कशाला घाबरत पण नाही. आणि तू चोर नाही आहेस तर शांत बघ ना काय आहे यात, ज्याची कर नाही त्याला डर कशाला? मग काव्य तिला उत्तर देत म्हणते, मला कशाची भीती नाही आहे आणि ना मी चोर आहे, आणि मिळणार काय आहे तुम्हाला हे करून? मग सुनीता म्हणते, समाधान मिळणार आहे मला, समाधान, तुझा खरा चेहरा मानिनीसमोर उघडकीस करून, कारण तुम्हा मुलींना वर्तमानात ही जगायचं असतं आणि भूतकाळाच्याही मिठीत शिरायचं असतं. विक्रम पुन्हा चिडतो आणि म्हणतो, अगं तू काय बोलते, तुला कळतंय का? तुझी हिंमत कशी झाली असलं काही बोलायची? अगं मानिनी, बघतेस ना तुझी मैत्रिणी काय बोलतीये ती? मानिनी मात्र एकदम गप्प झालेली असते. मग सुनीता परत म्हणते, ती काय बोलणार आहे? ती बिचारी विचार करत असेल आणि तिला लाज वाटत असेल की काव्य तिची सून आहे म्हणून, आणि ही मुलगी लग्न न झालेल्या मुलाला कॅफेमध्ये भेटते, त्याच्याकडून गुलाबही घेते, त्याला चोरून भेटते, त्याचं लग्न झालेलं नसूनही त्या मुलाला ती आपला नवरा मानते आणि घरी तिचा एवढा चांगला नवरा आहे त्याला मात्र अंधारात ठेवते. याची लाज वाटत असेल मानिनीला. अरे विक्रम, ही असली मुलगी आमच्या पार्थला विकून खाईल, विकून. असं ऐकताच काव्या मात्र खूप जास्त चिडलेली असते आणि थोडं रडक्या आणि रागाच्या स्वरात तू ओरडून सुनीताला म्हणते, बास झालं आता, आणि तुमच्या या तोंडातून पार्थ देशमुखाचं नाव मला ऐकायचंच नाही आहे. कारण पार्थ देशमुख हे इतके भले माणूस आहेत ना, आणि त्यांचं नाव मला तुमच्या तोंडून बिलकुल ऐकायचं नाही आहे. आणि हो, फक्त आमच्याच नाही तर कोणाच्याही आयुष्यात दुडबुड करायचा तुम्हाला हक्क नाही आहे. आणि असं चांगल्या सणासुदीच्या दिवशी दुसऱ्यांच्या आयुष्यात
मिठाचे खडे टाकताना काहीच कसं नाही वाटत तुम्हाला? काय वाटलं तरी तुम्हाला सुनीता काकू? मग सुनीता म्हणते, वा रे वा, उलटा चोर कोतवाल को डाटे. अगं तू जर इतकी धुतल्या तांदळासारखी आहेस ना, मग का नाही आणलं त्या मुलाला मानिनीसमोर? तिने तुला तर गेस्ट रूममध्ये पण शिफ्ट केलं होतं, पार्थपासून दूरसुद्धा केलं होतं, पण तुला तर काही फरकच पडत नव्हता याचा काही. आणि खरं तर तिला या सर्व गोष्टींचा त्रास होत होता माहिती आहे. आणि या सर्व गोष्टींचा तू तर मस्त फायदाच घेतलास. तू तर तुझं प्रेम साबित करण्यासाठी हातावर जळता दिवा घेतला होतास ना पार्थसाठी. बघू हात तुझा, हाच हात होता ना तो? कधीपर्यंत तू हा दिवा हातात घेतला होतास? हात जळेपर्यंत की जीवा तुला पाहेपर्यंत? आणि त्या बिचाऱ्या जीवाला मात्र तुझी कीव आली आणि त्याने तुला दवाखान्यात नेलं. आणि एवढं सगळं होऊनसुद्धा तू त्या मुलाबद्दल मानिनीला काहीच सांगितलेलं नाहीस. पण आता मी सगळं सांगणार आहे. आणि मानिनीला मी पाहू देऊ आपण तुझ्या आणि त्या मानिनीचे हे चाळे. काव्या मात्र मनात खूप घाबरलेली असते आणि मनातल्या मनात बोलत असते, देवा प्लीज हे आता थांबव तू. आता मला हे सहन नाही होत आहे. जीवा आणि मला एकत्र पाहून खूप अवघड होईल माझं. सुनीता मात्र लॅपटॉपमध्ये पेनड्राईव्ह लावून फुटेज चालू करत असते आणि विक्रम इकडे नुसतं ओरडत असतो की आहे सुनीता, बंद करते, काहीही लावू नकोस, आम्हाला नाही पाहायचं ते. पण सुनीता मात्र काहीही ऐकतच नसते आणि पेनड्राईव्ह लॅपटॉपला जॉईंट करून CCTV फुटेज चालू करते आणि म्हणते, बघ हे तुझ्या सुनेचे चाळे. पण मानिनी तिच्याकडेच रागाने पाहत असते. अगं मानिनी, माझ्याकडे नको पाहूस, ती फुटेज बघ तू. आणि मग मानिनी फुटेज न बघता पेनड्राईव्ह लॅपटॉपमधून बाहेर काढते, लॅपटॉप डाऊन करते आणि सुनीताला सपाक्कने कानाखाली वाजवते. सुनीताचे मात्र झापडेने कानठाळे बसलेले असतात आणि सुनीता म्हणते, म्हणू? मग मानिनी रागात येऊन अशी ओरडते आणि म्हणते की हे बघ सुनीता, माझ्या सुनेबद्दल, माझ्या काव्याबद्दल आणि माझ्या घरातील लक्ष्मीबद्दल आता एक शब्द जरी बोलली ना तर खबरदारा, तर माझ्यापेक्षा जास्त कोणी वाईट नसताना इथं. मग सुनीता अजून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण मानिनी मात्र तिला आता काहीच बोलू देत नव्हती आणि बोलली की चूप, एकदम चूप, आता एक शब्दही नाही बोलायचा. इतक्या वेळ मी काळजावर दगड ठेवून माझा राग गिळून गप्प राहिले होते, पण आता नाही. आता तर तू तुझी लिमिट क्रॉस केली आहे सुनीता. आणि मग सुनीता म्हणते, लिमिट तर तू क्रॉस केली आहे मानिनी, तू माझ्यावर हात उचललास? मानिनी म्हणते, हो मी तुझ्यावर हात उचलला, कारण यापूर्वी मी तुझं ऐकून तुझ्या बोलण्यात येऊन मी या काव्यावर हात उचलला होता. आणि तुझे काही मला हिच्याबद्दल खोटं सांगत गेली तर मी खरं समजून तुझ्यावर विश्वास ठेवत गेली आणि माझ्या खऱ्या काव्याला खोटं मानत गेली. आणि ही झापड तुला अशा प्रत्येक सासूकडून आहे जी सासू आपल्या सुनेबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही. मग सुनीता म्हणते, अगं अशा चुकीच्या सुनेबद्दल कोणीही ऐकून घेईल, ही चांगली नाही आहे मानिनी. मग मानिनी म्हणते, नाही सुनीता, तुझा गैरसमज झाला आहे. एक माझं तू ऐक. तुझे पाहिलंस आणि जे काही काव्याबद्दल तू मला सांगितलंस ते तू तुझे रंग लावून मला सांगत गेलीस. आणि उद्या जर विक्रमबद्दल मला कोणी काही उलटंसुलटं सांगितलं तर ते मी ऐकून घेईल का? नाही ना. मग काव्याच्या बाबतीतही मी का ऐकलं आणि नुसतं तुझ्यात ऐकत गेली आणि सासू असण्याचे रंग मी दाखवलेत. इतकी गोड वागणारी माझी काव्या, तिची दुखली नस मी दाबली आणि तिला त्रास देत राहिले आणि ती बिचारी गप्पपणे हे सर्व सहन करत गेली. आणि मीही तिच्या आणि पारच्या भांडणांचे चुकीचे अर्थ काढत गेले की माझा पार्थ या काव्यासोबत खुश नाही आहे म्हणून. पण हे सर्व चुकीचं आणि खोटं होतं, कारण 100 कॅरेटचं सोनं असतं ना सुनीता, ते कितीही तू त्याला आगीत टाक, ते उजळूनच वर येतं आणि आपले रंग न बिखरता. आणि हो, या काव्या आणि नंदिनी माझ्या दोन्ही सुना माझ्यासाठी 100 कॅरेटचे सोनं आहेत. आणि ज्या परिस्थितीत ह्यांचं लग्न झालं ते तू पाहिलं असतं ना तर तुला कळलं असतं, कारण यांच्या जागेवर दुसऱ्या कोणी पोरी असत्या ना तर केव्हा सोडून गेल्या असत्या त्या. पण त्या थांबल्यात. त्यांनी सर्व काही सुखदुःख सहन केलं आणि आज ते इथे आहेत. आणि आपण म्हणतो ना की घरोघरी मातीच्या चुली, पण असं नसतं की प्रत्येक घरात सारखंच अन्न शिजतं म्हणून. मग सुनीता म्हणते, हे बघ मानिनी, मला काहीही असं सिद्ध नाही करायचं आहे, हे तुझं घर, तुझा संसार. पण मी माझ्या अनुभवावरून सांगते की ह्या मुली एक नंबरच्या चंट असतात. कारण माझी सून ही अगोदर गोड गोड राहिली, अगोदर काकू काकू, मग आई बोलायला लागली आणि मग तिने तिचे रंग दाखवलेच. आणि आई आई करणाऱ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं आहे. जो मुलगा दररोज माझ्यासोबत बसून चहा आणि कॉफी घ्यायचा
तो आता माझ्यासोबत एक शब्दही बोलायला तयार नाही आहे मानिनी. आणि तेव्हा मी ठरवलं की माझ्या प्रत्येक सासूला हे दाखवून देणार की अशा मुली आणि अशा सुना कशा प्रकारचे रंग उधळणारे असतात ते. आणि त्या दिवशी तुम्हाला तिथे दिसली आणि म्हणून मी असं बोलताच विक्रम ओरडला आणि बोलला, आणि म्हणून तू माझ्या मनूचे कान भरण्यासाठी आली आहेस का इथं? काय ग सुनीता, तुला विचारतोय मी. अगं या सुना आपल्या घरच्या पंथीसारख्या असतात, पंथीसारख्या. सासरकडच्या आणि माहेरकडच्या उंबऱ्यांना ते उजळत असतात, पण त्यांना तेलवात करायचीच असते ना, प्रेमाची, मायेची. आणि तू मात्र आमच्या घरात येऊन आमचा उजेड नाहीसा करायला पाहतेस. पण हे नेहमी लक्षात ठेव की तू दुसऱ्यांच्या घराचा उजेडाचा हेवा करून आपल्या घरातील अंधार कधीच कमी करू शकत नाही. तू तर मात्र माझ्या घरातील चित्रच बदलून टाकलं होतं. अरे तुमच्यासारख्या मंत्रा घरघरातील सुखांना वनवास भोगायला लावतात. गैरसमजाचे फासे फेकता तुम्ही, फासे. काय करतेस तू, तुला कळतंय का? मग सुनीता मानिनीला म्हणते, अगं मानिनी, विक्रम बोलतोय ते खरं असेलही, पण तू एकदा हा पांढरा वेळ बघ तर एकदा प्लीज. आणि प्रेक्षकांनो, हा एपिसोड आणि रिव्ह्यू इथे संपतो. आता पुढे काय होईल याची आतुरता सगळ्यांनाच लागली असेल. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की मानिनी काव्याला म्हणते की आता तुला याच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायची गरज नाही आहे. आणि असं म्हणत ती तो पेनड्राईव्ह घेते आणि खलबत्त्यात टाकून त्याच्यात चुरा करते आणि फेकून देते. हे सर्ववरून गुपचूप रम्या आणि तिची आई पाहत असते. आणि ते बोलत असतात की या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच काहीतरी स्पेशल असेल, ते आपल्याला शोधून काढायला हवं आहे तिथे. तर प्रेक्षकांनो, आजसाठी एवढंच होतं. आणि हो, हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय मंडळी.